नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। बेसिकली या व्हिडिओमध्ये काही थंब रूल्स बद्दल बोलूया आपण, जेव्हा आपण ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवत आहे। आणि मी ऑलरेडी हाऊ टू मेक अ परफेक्ट ऑप्शन फॉर्म याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्या व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। आणि त्या व्हिडिओवर खूप जास्त रिस्पॉन्स पण चांगला आहे स्टुडंट्सचा, अराउंड 8K प्लस व्ह्यूज वगैरे आहे आणि कमेंट्स पण खूप चांगले आलेले आहे। मला धन्यवाद त्या व्हिडिओला सपोर्ट करण्यासाठी। या व्हिडिओमध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलाबद्दल बोलूया आपण, कारण मी स्वतः पॉलिटेक्निक केलं, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे। तर मी माझे काही कन्सेप्ट सांगतो तुम्हाला। बघा, काही थंब रूल्स लक्षात ठेवा। फर्स्ट थंब रूल बघा, जर तुम्ही समजा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवत आहे तर काय करा। फर्स्ट एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला लोकेशन माहित पाहिजे की कोणकोणत्या लोकेशन्सला तुम्ही ऍडमिशन घ्यायला तुमच्या पॅरेंट्सनी परमिशन दिलेली आहे। तर माइट बी ते लोकेशन असू शकतं पुणे, अमरावती, नागपूर, व्हॉट एव्हर, पण हे लोकेशन पहिले फिगर आउट करा। आणि हे लोकेशन तुम्ही कोणासोबत डिस्कस करणार? तुमच्या पॅरेंट्स सोबत डिस्कस करणार। कारण मित्रांनो बघा, पुण्याला खर्च जास्त लागतो, त्या कंपॅरिझनमध्ये नागपूरला थोडा कमी आणि त्याच्यापेक्षा कमी अमरावतीला लागतो। तर पहिले आपल्या पॅरेंट्स सोबत कन्सल्ट करा लोकेशनला घेऊन। सेकंड पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, आता तुम्हाला ब्रँच सिलेक्ट करण्याची काही गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्ही ब्रँच सिलेक्टर्स आहे तुमची पॉलीला, तीच ब्रँच तुम्हाला समोर घ्यायची आहे। तर त्याच्यामुळे कॉलेजची प्रॉपर लिस्ट काढा। आता कॉलेजची प्रॉपर लिस्ट काढण्यासाठी तुम्ही त्या डिस्ट्रिक्टची तर बऱ्यापैकी तुम्हाला कॉलेजेस माहित राहते किंवा सिनियर्स वगैरे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते। पण अदर दॅन डिस्ट्रिक्ट जर म्हटलं, अदर दॅन होम डिस्ट्रिक्टमध्ये थोडा प्रॉब्लेम जातो। तर एक मास्टर लिस्ट असते, ज्या मास्टर लिस्टमध्ये सगळ्या कॉलेजेसचे नावं सोबतच त्या कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड, ते कॉलेज ऑटोनॉमस आहे नॉन ऑटोनॉमस आहे, ॲड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात। त्या मास्टर लिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो। सेकंड, यूट्यूबवर व्हिडिओज बघा, कोणते एका व्हिडिओवर डिपेंड नको करू, मी पण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर व्हिडिओची लिंक्स पाठवून देईल। तो व्हिडिओज बघून प्रॉपरली प्रत्येक सिटी वाईज कॉलेजेस काढा, सिटी वाईज टॉप 10 कॉलेजेस काढा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, कट ऑफ बघा तुम्ही। कट ऑफ जोपर्यंत बघणार नाही, आणि कट ऑफ कसा बघायचा माहिती का, प्लस मायनस जवळपास 3% बघायचा। म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आपल्या 80% आहे, 80% हाय टू लो कॉलेजेसची लिस्ट बनवायची। हाय टू लो म्हणजे असे कॉलेजेस जे अवकाशच्या बाहेर आहे, ज्याला आपण क्रश म्हणतो, असे कॉलेजेस जे थोडे आपल्या पर्सेंटला इक्विव्हॅलेंट आहे, आणि काही असे कॉलेजेस जे 2% आपल्या कॉलेजेसपेक्षा कमी आहे, कारण पहिल्या कॅपराऊंडमध्ये कॉलेज मिळालं पाहिजे, याच्यासाठी थोडं ट्राय करा। हे लक्षात आलं, कॉलेजची लिस्ट कशी बघायची प्रॉपर। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट, जर बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टीसोबतच त्या कॉलेजेसबद्दल कोणकोणते पॉईंट चेक करायचे ते पण मी सांगतो तुम्हाला। एक, प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड चेक करायचा, बघितलं लक्षात। नंतर ते ऑफकोर्स प्रायव्हेट आहे गव्हर्नमेंट आहे हे तुम्ही बघणारच आहे, बट सोबतच तुम्ही ऑटोनॉमस किंवा नॉन ऑटोनॉमस सुद्धा बघू शकतात, हे पण एक गोष्ट महत्त्वाची आहे। थर्ड आहे एस्टॅब्लिशमेंट इयर, की ते कॉलेज कधी एस्टॅब्लिशमेंट झालं। आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं फीज, कारण बघा मित्रांनो काही प्रायव्हेट कॉलेजची फीज 1 लाख 1.5 लाख पर्यंत पण जातो, तर फीज हा पण पॉईंट बघा। तर ऑप्शन फॉर्म बनवताना हे 2 ते 3 पॉईंट्स बघा तुम्ही, काही अडचण नाही आहे। आणि काही पण डिफिकल्टी झाली ऑप्शन फॉर्म डिझाईन करताना तर कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा। ऑलरेडी मी यावर डिटेल व्हिडिओ बनवला आहे, पुन्हा तोच कंटेंट सांगायला काही पॉईंट नाही राहत, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही जाऊन गो थ्रू करू शकता। आणि विश यू ऑल द बेस्ट, ऑप्शन फॉर्ममध्ये चुका करू नका। थँक्यू सो मच।